शिरपूर तालुक्यातील कुंभारटेक भागातून दुधात भेसळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। धुळ्यामध्ये सर्वसामान्यांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ सुरू आहे। पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। दिवाळीत भेसळयुक्त दुधाचा प्रकार समोर। धुळ्याच्या शिरपूरमध्ये दूध की विष। दूध तापवताच बनले रबरासारखे। नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू। दिवाळीत गोड पदार्थ खाण्याची प्रथा आहे, त्यामुळेच दिवाळीत मिठाई, फराळ आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याचे प्रमाण जास्त असते। विशेषतः बाजारातील मिठाई आणि नमकीनमध्ये भेसळ आढळते, जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते। राज्यभर दिवाळी उत्साहात साजरी पार पडत असताना धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात दुधात भेसळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो। खतरनाक है देखने दे पोट में जाता है बीमारी ना नाशल दूध है गरम करे नहीं मैं पाउडर ने भी नहीं रहा तो आपला करे माते दूध ना एवढा दोरा देखत नाही। शिरपूर शहर परिसरात असलेल्या करवंद या ठिकाणी राहणाऱ्या लक्ष्मीश सुभाष यांनी कुंभारटेक परिसरात असलेल्या जमजम दूध डेअरीमधून लक्ष्मीपूजन दिनानिमित्त दूध आणले होते। ते दूध तापवल्यावर रबरासारखे झाल्यानं परिसरात एकच खळबळ माजली। 21 तारखेच्या दिवस इथं शिरपूरहून दूध आणलं होतं। ते जमजम डेअरी आहे कुंभारटेकवर, तिथून आणलं। गरम करानंतर मग असं झालं तर बरं आहे, ते माहिती पडून गेलं, ते बचलं म्हणून माहिती पडलं। नाही माहिती राहिलं असतं तर ती धोकेलायक होतं ना। तसंच आता किती लोकांचा हे झाला असेल, किती लोक घेता असेल। आता आम्ही तर कधी मध्ये आणतो तिथून, आमचं तर काही तेवढं नाही, पण समोरवाले सगळे किती लोकांच्या घाती केली। दरम्यान अन्न व औषध प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित दूध डेअरीमधून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून यामध्ये भेसळ आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे। संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मानदंड कायदा 2006 अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे। मात्र संबंधित विभागाच्या हातावर तुरी देत काही पैशांसाठी भेसळखोर मात्र सर्वसामान्यांच्या जीवाशी नेहमीच खेळ करत असल्याचं या प्रकारामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले। यामुळे आता तरी संबंधित प्रशासनानं याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन योग्य ती कठोर पावलं उचलावी आणि अन्नधान्यामध्ये होणारी भेसळ रोखावी अशी मागणी जोर धरते। दिवाळी सुरक्षित राहण्यासाठी भेसळीबद्दल जागरूकता असणं महत्त्वाचं आहे। विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।